आज 5 वाजण्याच्या दरम्यानमध्ये केज शहरामध्ये अचानकपणे वादळी पाऊस झाला। या वादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे। अनेकांच्या दुकानाची पत्रे जमीनदोस्त झालेली आहेत। शहरातील बीड अंबेजोगाई हायवेवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दुकानांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। केजडी नदीपासून कानेडी रोडपर्यंत अनेकांची दुकाने पडलेली आहेत। अनेकांची पत्रे उडून गेलेली आहेत। यामुळे अनेकांना नुकसान झालेले आहे। बस स्थानक समोरील मोठे झाड मोडून पडलेले आहे। रस्त्यावर पडल्यामुळे त्या ठिकाणी असलेले 4-5 जण जखमी झालेले आहेत। एक मोटरसायकल तर या झाडाखाली पूर्णपणे दबली गेलेली आहे। त्या गाडीच्या अतोनात नुकसान झालेले आहे। जखमींना उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलेले आहे। तर रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झालेली होती। ट्रॅफिक जाम झालेला आहे। पाऊस सुरू झाल्यापासून एकदम वादळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब या ठिकाणी तातडीने मदत कार्यासाठी दाखल झाले होते। त्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक काही काळानंतर सुरळीत झालेली आहे। जाओ तो लुस्काल बाबा काय झालंय? लागलं आम्हाला हातापायाला इथे बसला होता। इथंच होते खाली कोणतरी मोटरसायकल खाली आहे का? हां ह्याला लागलं कोपराला इथं बसले। एक आजीला बी डोक्यात काहीतरी लागलं वाटतं। मला लागले हो लागले दिसायला दवाखान्यात जावं लागते लवकर दवाखान्यात। कुठले गाड्यावाले का? बरं आंबोले झाले जा त्याच्यामध्ये बसून आंबोले झाले असले जावा बसून त्याच्यामध्ये जावा लवकर दवाखान्यात जावा। हॅलो एकच मिनिट मोटरसायकल
माझ्या पलीकडे दुकानावर इथंच बसला पडले. होता आम्ही इथं त्या झाडाखाली आणि आम्ही पलीकडे पुन्हा पळाला नाही, नाही, बरं दिवसभर बरं इथंच लवकर बसलो. पळालं ते बरं झालं. बरं पळाला तो. काय ह्याच्यामध्ये पाणी प्यायचं का हा पाणीच प्यायचं नव्हतं काम पुन्हा ती मावशी बसल्या होत्या त्यांना हा. लागलं कोपराला तिथं बसल्या होत्या पलीकडे ती फटा लागला त्यांना उसा हो ना. चल, नशीब चांगलं बरं झालं काय झालं नाही. हा दिवसभर इथं जिकीत होता. इकडं काय